न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। मध्य प्रदेशातील भोपाळहून कर्नाटक 2 प्रवासी बॅगेत गांजा घेऊन निघालेल्या दोघांना मंद्रुप पोलिसांनी नान्नीच्या टोल नाक्याजवळ पकडले। यामध्ये एकूण 8,38,000 रुपयांचा 33 किलो गांजा व 22 लाख रुपयांचा आयशर टेम्पो असा एकूण 30,38,375 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी अटक केलेल्या दोघा संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे। जगदीश नन्नूलाल मेहर वय वर्ष 39 राहणार मिस रोड शाहू मोहल्ला भोपाळ व बादशाह लतीफ खान वय वर्ष 37 राहणार जुग्गी राशन रोड भोपाळ अशी त्यांची नावे आहेत। सोलापूर विजयपूर महामार्गावर मंगळवारी पहाटे 4 वाजता ही कारवाई केली। याबाबतची माहिती अशी की मंद्रुप पोलीस ठाण्याचे ग्रेड पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कदम व त्यांचे सहकारी मंगळवारी रात्री सोलापूर विजयपूर महामार्गावर गस्त घालत होते, तेव्हा आयशर MP 4C 62 TC 0412 टेम्पोतून गांजासारखा वास येत होता। सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना त्यांची माहिती दिली। टेम्पोत दोघे जण झोपले होते। टेम्पोत तपासणी केली असता 2 प्रवासींच्या बॅगेत गांजा होता। 33 किलो 540 ग्राम गांजा आढळला। सदर कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीणचे अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रियतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, मंद्रुप अप्पर तहसीलचे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक राजू टांगे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कदम, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक संदीप काशीद, पोलीस चालक हेड कॉन्स्टेबल अवघडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप काळे, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार यांनी सदरची कामगिरी केली। नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप।